वेलकम टू न्यू ब्लॉग. तर तुमचं माझ्या न्यू ब्लॉगमध्ये स्वागत आहे. कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल. तर आज संडे आहे आणि आज रविवार असल्यामुळे मायराला आहे सुट्टी. तर आज तिचं काहीतरी स्पेशल खायचं मन झालेलं, तर तिला म्हटले काय स्पेशल खायचं आहे तुला. तर तिचं स्पेशल काय होतं, टमाट्याची चटणी. तर म्हटलं हे स्पेशल नसतं बाळा, स्पेशल म्हणजे बिर्याणी झाली, पावभाजी झाली, असं स्पेशल असतं. तर म्हटली नाही मला टमाट्याची चटणी खायची. तर माझे कामं वगैरे अजून आवरली नाही आहेत, कामं मी करते. हे बघा फक्त बेड आवरून झालाय आणि हे इथे आवरून झालं आहे. आणि गुरु बघा थंड पाण्याची बॉटल घेऊन आले, त्याला पाणी ठेवलं आंघोळीला, तर त्याला आंघोळ घालायची, मायरालाही आंघोळ घालायची आहे. तर गाईज माझा रील्स कोणी बघितला परफ्यूमचा आणि कसा वाटला तुम्हाला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. तर आजचा दिवसाचं पूर्ण रुटीन मी तुम्हाला देणार आहे की मी आज दिवसभर काय करणार आहे काय नाही. आणि मायरा पण तुम्हाला एक छोटंसं सरप्राईज देणार आहे, तर ते तुम्हाला ब्लॉगमध्ये पुढे माहीतच पडेल काय सरप्राईज आहे. काय रे काय करतो? तर गाईज हे बघा असं माझं घर आहे आणि मला घर थोडंसं सजवायचं आहे, म्हणजे डेकोरेट करायचं आहे. तर मी थोडंसं मिशोवरून सामान मागवणार आहे डेकोरेट करण्यासाठी. तर आता तुम्ही बघून घ्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये, म्हणजे मी जेव्हा घर डेकोरेट करेल तेव्हा मी तुम्हाला दाखवेल की मी कसं घर डेकोरेट केलं आहे. आणि किचनही मला डेकोरेट करायचं आहे. तर मी मिशोवरून थोडंसं सामान मागवणार आहे. मी आता जरा बघते मिशोवरती मला जे पाहिजे ते. तर मी 2 वस्तू ऑर्डर केल्या आहेत, अजून त्या आल्या नाही आहेत. आणि मी मिस्टर DIY मध्ये जाऊन बघेल की मला घराचं डेकोरेशनचं काय सामान भेटतं आणि मी जर भेटलं चांगलं तर मी घेऊन येणार आणि 1-2 दिवसामध्ये मी घर डेकोरेट करून टाकणार आहे. तर आता बघून घ्या तुम्ही, घर असं आहे आणि मग डेकोरेट केल्यावर बघा. आणि इथं जेठालाल चालू आहे. तर गाईज चला मी मायराला आणि गुरुला आंघोळ घालते आणि तुम्हाला भेटते थोड्याच वेळात. तर तुम्ही ब्लॉगमध्ये राहा आणि ब्लॉग एंडपर्यंत नक्की बघा. तर गाईज मी थोडेसे रील शूट करत होते, म्हणजे रील शूट करायचे आहेत, अजून केले नाही. तर मी त्यासाठी लावली आहे रिंग लाईट आणि थोडासा मेकअप वगैरे केला आहे आणि थोडीशी रेडी झाली. तर हे बघा रिंग लाईट. आणि मायराने मी माझी बघून माझ्या स्टोलची साडी घातली आहे. तर चला गाईज मी थोडंसं रील्स वगैरे शूट करते आणि भेटते तुम्हाला थोड्याच वेळात. तर गाईज जसं मी तुम्हाला सांगितलं मला घरातलं थोडं सजावटचं सामान घ्यायचं होतं, तर मी आले आहे मिस्टर DIY मध्ये. तिथं बघते मला काय आवडलं काय तर मी घेणार आहे. तर चला तुम्हाला दाखवते. ह्या दोघी बघा सेम हेअरस्टाईल केली आहे, सेम झाल्यात. असं वाटत नाही तुम्हाला की कोणत्या जत्रेमध्ये बिछडलेल्या बहिणी आहेत, एक छोटी एक मोठी. पण एक लयच मोठी झाली आणि एक लयच छोटी राहिली. काय ग बघा ती दीक्षा बघा, तुम्हाला तिच्या एवढीच दिसल. आहे का काय फरक दोघींमध्ये? तर चला गाईज पोचले आहे DIY मध्ये. तर दाखवते तुम्हाला मी काय घेते. गाईज हा इंस्टाग्रामचा ट्रेंडिंग व्हायरल मिरर मला घ्यायचा आहे. तर हा मला इथं भेटलाय 950 रुपयाला. तर बघा. तर गाईज चला बघूयात आपण सजावटचं सामान काय भेटतं. अगं होम डेकोरेट घ्यायचं आहे आपल्याला, होम डेकोरेट या साईडने. काढणं म्हणजे मला ना वॉलसाठी वेल पाहिजे. चल ये पुढं बघू. तर गाईज फायनली घेतलं मिस्टर DIY मधून सामान. हे बघा आता घरी गेल्यावर थोडंसं डेकोरेशन करेल. तर आजची डेकोरेटर आहे दीक्षा आणि मी. तशी दीक्षा ब्लॉग बी काढायला हेल्प करते मला, व्हिडिओ काढायला बी करते, पण बकवास काढते एकदम, पण तरी पण आहे ठीक आहे हाताखाली. आता डेकोरेशन येईल का नाही? हा
का स्वतःचा डेकोरेशन येतो मेकअपचा. तर गाईज या पोरीने छत्री तोडून टाकली बघा. तर चला मी भेटते तुम्हाला थोड्याच वेळात डेकोरेशन करून घरी. गाईज आम्ही आलो होतो फोटो फ्रेम करण्यासाठी मायरा. त्यांचे ते फोटो तुम्हाला मी उद्या दाखवल कोणते फ्रेम केले ते. इथे बघा माझा आणि विशालचा फोटो लावलेला आहे, पासपोर्ट साईज फोटो. काय ग दीक्षा? आणि दीक्षा बोलली चल माझ्या ओळखीने कमी करेल, पण दीक्षाची काहीच ओळख नाही. दीक्षाच्या पेक्षा जास्त माझी ओळख निघाली. आम्ही हिच्या एवढी होते तेव्हापासून येत होते फोटो काढायला भैयाकडे. तर आम्ही आलो आहे स्टाईल फोटो स्टुडिओला. फोटो फ्रेम करायचे ते मला घरात लावण्यासाठी, त्यामुळं. बोलो भैया. नहीं 1100 बहुत बोले. 1300 होते हैं भाई, मेरी मम्मी पकड़ी थी रस्ते में कम कर दी बोला. लास्ट आपका नहीं मेरा नहीं, कल आती हूँ लेने को, बना के रखो. कितने बजे आओ बताओ. ठीक है चलो. 1100 देना. नाही छत्री आहे ना. आले तुम्ही आम्हाला घ्यायला? आम्ही जिथं जिथं जाईन तिथं तिथं येतात. मग दिवाळीला का नाही आले? दिवाळीला कारण की मी आले माझ्या स्वतःची दिवाळी म्हणून मी दिवाळीला नाही आलो. तर गाईस पाऊस चालू आहे. आता आम्ही निघालो आहे घरी. घरी विशालसाठी एक सरप्राईज आहे. काय माहिती विशालला आवडतं का नाही बघू आपण घरी गेलो विशालचे रिॲक्शन, आणि तुम्ही पण शॉक होतात. तर चला भेटूया घरी. गाईज विशाल आले आहेत. डोळे बंद. बोलो नाही आतमध्ये या. पडन ना मी. नाही बोलो. हा खोला. तर गाईज बघा मी घर कसं डेकोरेट केलंय. कसं वाटलं? वाव चांगलं आहे एकदम मस्त. तर हे मी मिसळ DY मधून घेतलं गाईज, आणि लाइटिंग पण, आणि मी मस्त सजवून टाकलं. थोडं सामान घेतलं, अजून घ्यायचं आहे, आणि मग सजवणारे हे फुलं वगैरे पण लावले मी. एकदम मस्त. तर गाईज विशालला घर आवडलं सजवलेलं. मला वाटलं कुचकं झालंय ना ते पूर्ण. बोर्ड जातं डायरेक्ट त्याला. तर गाईज फायनली विशालला आवडलं. मला वाटलं विशालला नाही आवडणार मी डेकोरेशन केलेलं, पण त्यांना आवडलं. तर मी त्यांना बोलले 10 पैकी किती मार्क भेटेल मला यातून. तर ते बोलले 10 पैकी 10 भेटेल. अजून सजवायचं आहे, बट माझ्याकडे जेवढे पैसे होते त्या पैशातून मी एवढं घेऊन आले. आता परत विशाल मला पैसे देतील तर मग मी अजून सामान घेऊन येईल, आणि अजून मस्त घर सजवून. आता फक्त घर एवढंच सजवलं, अजून मला हे सजवायचंय आणि किचन पण डेकोरेट करायचंय. तर किचनचा डेकोरेट करायसाठी मला बजेट लागेल 2,000 ते 2,500 रुपये, आणि घरात बी अजून 1,000-1,500चा मला बजेट लागेल. तर मी नक्की लवकरात लवकर अजून सजवेल. तर हे होतं माझी सजावट. विशालला खूप आवडली. तर मी ती लाईट जरा बंद केलीये कारण नाश्ता करतोय म्हणून. तर विशालने मला आणलाय दहीवडा, तिला आणलाय गोड वडापाव. ती पण ब्लॉगिंग करते. हो कसं वाटलं घर? एकदम मस्त सुंदर. माझ्या पप्पाला काहीच घर आवडलं. तुम्हाला कसं वाटलं सांगा मला. तर तिची पण ब्लॉगिंग चालू आहे. तर गाईज कसं वाटलं तुम्हाला माझा आजचा म्हणजे दिवसभराचं रुटीन मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा. तर हा ब्लॉग इथंच एंड करते. कसा वाटला आजचा ब्लॉग तेही कमेंट सेक्शन मध्ये सांगा. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. ज्यांना लाईक नसेल केलं त्यांनी लाईक करा, ज्यांनी सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी सबस्क्राईब करा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. बाय.